तुमच्याकडे प्रोग्रॅमिंग स्किल्स आहेत पण स्वतःचा गेम बनवायचा आहे तर मग ऐका. आपण एका अशा 21 दिवसांच्या आव्हानाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्यासारख्या प्रोग्रॅमर्सना खऱ्या-खुऱ्या गेम डेव्हलपर्समध्ये बदलून टाकतं. चला तर मग बघूया हा प्रवास नक्की कसा घडतो. तर हा जो 21 दिवसांचा प्रवास आहे ना, तो आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. आपण पाहूया की कसं एका नवीन विचारपद्धतीपासून सुरुवात होते, मग पायाभरणी, मग त्याला अधिक आकर्षक बनवणं आणि मग थेट एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करून एक पूर्ण गेम कसा बनतो. आणि हो, शेवटी या कौशल्यांचं मूल्यांकन कसं होतं तेही पाहूया. हे आव्हान खास प्रोग्रॅमर्ससाठीच आहे. माहितीये, गेम डेव्हलपमेंट म्हणजे फक्त कोड लिहिणं नाहीये. त्यासाठी ना एका वेगळ्याच पद्धतीने विचार करावा लागतो. जणू काही तुमचा कोड एका जिवंत, सतत बदलणाऱ्या जगाला चालवतोय. आणि खरं सांगायचं तर हेच या प्रवासातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. यालाच म्हणतात गेम इंजिन थिंकिंग. आता बघा, नॉर्मल प्रोग्रॅमिंगमध्ये कोड कसा सरळ एका रेषेत धावतो, बरोबर ना? पण गेममध्ये तसं अजिबात नसतं. इथे तर एकाच वेळी 100 गोष्टी घडत असतात. गुरुत्वाकर्षण काम करतंय, तुमचा कॅरेक्टर उडी मारतोय, कुठून तरी शत्रू हल्ला करतोय. या सगळ्या गोंधळाला एकाच वेळी सांभाळणं हेच आहे या विचारपद्धतीचं मूळ. ओके, थिअरी बरीच झाली. आता थेट कामाला लागूया. पहिला आठवडा पूर्णपणे युनिटी आणि C#ची ओळख करून घेण्यावर आहे. आणि इथेच तुम्ही तुमच्या पहिल्या डिजिटल ऑब्जेक्टला खऱ्या अर्थाने जिवंत करणार आहात. आता हे बघा, प्रत्येक दिवस कसा एका नवीन स्किलवर फोकस करतो. तुम्ही सुरुवात करता फक्त युनिटी इंटरफेस समजून घेण्यापासून. मग लगेच एका ऑब्जेक्टला हलवण्यासाठी छोटासा C# कोड लिहिता, त्याला कीबोर्डनी कंट्रोल करायला शिकता, मग त्याला फिजिक्सचे नियम लावता आणि बघता बघता आठवड्याच्या शेवटी तुम्ही एक स्कोर काउंटर पण बनवता. म्हणजे काय तर एका आठवड्यात तुम्ही बेसिकपासून एका छोट्याशा गेम लूपपर्यंत पोहोचता. आता इथे ना गेम फिजिक्समधला एक खूप महत्त्वाचा फरक समजून घेऊया. ऑन कोलिजन एंटर म्हणजे काय तर समजा दोन पक्क्या वस्तू एकमेकांवर आदळल्या, जसा भिंतीवर आदळलेला चेंडू. पण ऑन ट्रिगर एंटर म्हणजे काय तर विचार करा की तुमचा प्लेयर एका अदृश्य एरियातून जातोय, जसं की एखादं कॉईन गोळा करणं. ते कॉईन काही भिंतीसारखं नाहीये ना, बरोबर? हा छोटासा फरक समजला की गेममधले अनेक इंटरॅक्शन्स बनवणं एकदम सोपं होऊन जात. ओके, तर आता दुसऱ्या आठवड्यात खरी मजा सुरू होते. आतापर्यंत जो आपला साधासुधा प्रोटोटाईप होता ना, त्याला आपण एका खऱ्याखुऱ्या गेममध्ये बदलणार आहोत. म्हणजे आता फक्त मेकॅनिक्स नाही, तर त्यात व्हिज्युअल्स आणि ऑडिओ टाकून आपण त्याला जिवंत करणार आहोत. असं काहीतरी जे खेळायला खरंच मजा येईल. म्हणजे या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या गेममध्ये अक्षरशः प्राण फुंकता. तुम्ही त्यात आवाज टाकता, शत्रूंना थोडी बुद्धी देता म्हणजे AI, कॅरेक्टर्सना ॲनिमेट करता, स्पेशल इफेक्ट्स टाकता. अरे वा, हे सगळे घटक एकत्र येतात ना, तेव्हा खेळाडू तुम्ही तयार केलेल्या जगात पार हरवून जातो. आणि हे बघा, हे त्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. तुम्ही फक्त कोड नाही लिहित तर असे खतरनाक स्फोट आणि धुळीचे इफेक्ट्स स्वतः सुरुवातीपासून बनवायला शिकता. विचार करा, याने तुमचा गेम किती भारी आणि रोमांचक दिसेल. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, प्रोजेक्ट मॅरेथॉन. इथे तुम्हाला पूर्णपणे मोकळीक दिली जाते. आत्तापर्यंत जे काही शिकलात ते सगळं वापरून तुम्हाला स्वतःचा एक स्वतंत्र प्रोजेक्ट तयार करायचा असतो. आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला या 3 क्लासिक गेम प्रकारांपैकी एक निवडायला मिळतो. तुम्हाला स्पीड आवडतो का? मग एंडलेस रनर बनवा. गाड्यांची आवड आहे? मग रेसिंग गेम आहेच. की मग ॲक्शन पॅक्ड स्पेस शूटर बनवायचं आहे? चॉईस तुमचा आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा मिनी गेम अगदी स्क्रॅचपासून बनवणार आहात. आणि शेवटी हे सगळं आव्हान पूर्ण होतं एका मूल्यांकनाने. पण ही फक्त एक परीक्षा नाहीये, तर तुम्ही मिळवलेल्या नवीन स्किल्सची आणि तुमच्या गेम डेव्हलपर या नवीन ओळखीची ही एक प्रकारे पावती आहे. हे मूल्यांकन पण खूप विचारपूर्वक डिझाईन केलंय. ते 2 भागांमध्ये आहे. पहिला भाग आहे थिअरीचा, जिथे तुमच्या कन्सेप्ट्स किती क्लिअर आहेत हे तपासलं जातं. आणि दुसरा भाग आहे खरा प्रॅक्टिकल, जिथे तुम्हाला दिलेल्या वेळेत एक टास्क पूर्ण करायचा असतो. जसं की स्पेस बार दाबल्यावर क्यूबला उडी मारायला लावणं. यातून तुमची प्रत्यक्ष काम करायची क्षमता कळते. तर मग या 21 दिवसांच्या प्रवासानंतर तुमच्याकडे एक ताकद असेल, कोडला एका खेळण्यायोग्य जगात बदलण्याची. मग प्रश्न एकच सुरतो, तुम्ही कोणतं जग निर्माण करणार? आणि हो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका. हे जे ₹1000 शुल्क आहे ना, ते फक्त हे बघण्यासाठी आहे की तुम्ही किती सिरियस आहात.
जर तुम्ही नंतर पूर्ण व्यावसायिक कोर्ससाठी अपग्रेड करायचं ठरवलं तर आम्ही हे 1000 रुपये तुमच्या फीमधून कमी करू. म्हणजे हे चॅलेंज तुमच्यासाठी इफेक्टिव्हली फ्री झालं. तुमच्याकडे डिग्री आहे, आता स्किल मिळवा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, चॅलेंज स्वीकारा. चला काहीतरी खरं खुरं बनवूया.